बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यामध्ये 7 जणांचं नॉमिनेशन झालंय आणि त्यामध्ये सूरज चव्हाणचं देखील नाव आलेलं आहे। आता इतर जे 6 कलाकार आहेत त्या कलाकारांना अगदी चांगल्या पद्धतीने गेम कळतो, उत्कृष्टपणे ते खेळतात, तरी सुद्धा त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि सूरज चव्हाणला गेम कळत नाही, त्याला काहीही समजत नाही म्हणून त्याला नॉमिनेट केलेलं आहे असं आपण या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेलं आहे। बरं झालं सूरजला गेम कळत नाही असंच आपला या ठिकाणी वाटतंय, कारण की जर सूरजला गेम कळाला असता तर मग या बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं अरबाज वागतो, ज्या पद्धतीनं वैभव वागतो, ज्या पद्धतीनं इतर कलाकार वागतात त्याच पद्धतीनं सूरजसुद्धा वागला असता आणि तो ज्या पद्धतीनं आता खेळतोय त्या पद्धतीनं खेळला नसता। कारण की तो या घरामध्ये खेळताना कोणासोबत कसं बोलायचं, कोणासोबत कसं राहायचं, त्याच्यामुळं कोणाला त्रास होणार नाही, तो कोणाला हात लावणार नाही, खेळताना कोणाला धक्का लागणार नाही, या संपूर्ण गोष्टीची काळजी घेतो आणि त्याला दिलेलं जो काम आहे ते काम इमानदारीनं पूर्ण करतो आणि इमानदारीनंच संपूर्ण गेम खेळतो असंच आपल्याला सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये दिसतंय। आणि याच घरामध्ये असणारे जे 12 कलाकार आहेत या 12 कलाकारांपैकी 7 जणांचं नॉमिनेशन झालेलं आहे। यामध्ये निक्की तांबोळीचं नाव आहे, अरबाज पटेलचं नाव आहे, यामध्ये धनंजय पवार यांचं नाव आहे, छोटं पुढारी याचं नाव आहे, सूरज चव्हाणचं नाव आहे, अभिजित सावंतचं नाव आहे आणि आर्या जाधवचं नाव आहे। अशा पद्धतीनं 7 जणांचं नॉमिनेशन झालंय आणि सूरज चव्हाणचं नॉमिनेशन कशामुळे केलंय की त्याला गेम समजत नाही, त्याला गेम खेळताना काहीही कळत नाही, अजून त्याला समज आलेली नाही म्हणून त्याला नॉमिनेट करण्यात आलेलं आहे। मग सूरज चव्हाणला या खेळामधून बाहेर काढण्याचा या इतर कलाकारांचा भाग आहे का? म्हणजे त्यांना वाटतंय का सूरजनी या घरात खेळू नये? ते ज्या पद्धतीनं नाचत आहेत, ज्या पद्धतीनं वागत आहेत त्या पद्धतीनं त्यांनी बिंदास त्यांना नाचता यावं, उधळता यावं, धिंगाणा करता यावं। कारण की सूरज त्यांच्यासारखा नाचत नाही, खेदळत नाही, कोणाला भांडत नाही, त्या टास्कमध्ये जे पूर्ण करायचं तो अगदी चांगल्या पद्धतीनं पूर्ण करताना दिसतो, टास्कसुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतो, विनाकारण कोणाला भांडत नाही, जेवणावरून वाद घालत नाही। मग हे सगळे वाद घालणं म्हणजे चांगलं खेळणं असतं का? जर असे वाद घालणंच चांगलं खेळणं असेल तर मग निक्की तांबोळीला सगळ्यात कमी वोटिंग का आहे? तिला लोक मत का करत नाही आहेत? अरबाजला लोक मत का करत नाही आहेत? जर त्यांचा चांगलाच खेळ आहे, त्यांना गेम चांगल्या पद्धतीनं कळतो, मग लोक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल का करत आहेत? असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। जर त्यांना अशा पद्धतीचा गेम खेळायचा असेल, एकमेकांमध्ये भांडणं लावायचे असतील आणि त्यांच्यामुळं मोठ्या लोकांची मनं दुखत असतील तर मग असा गेम सूरज चव्हाणला न कळालेलाच बरा असंच आपला या ठिकाणी वाटतं। जरी त्याला गेम कळाला नाही आणि या घरातल्या 11 सदस्यांनी त्याला किती जरी नॉमिनेट करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा राज्यातली जनता सूरज चव्हाणला नंबर 1लाच ठेवते आणि जेव्हा जेव्हा तो नॉमिनेट झालेला आहे तेव्हा तो 1 नंबरवरच राहिलेला आहे। सगळ्यात जास्त वोट सूरज चव्हाणला मिळालेलं आहे, कारण की जे नॉमिनेट झालेले कलाकार आहेत या कलाकारांना मिळालेलं जे वोटिंग आहे या सगळ्यांचं वोटिंग बाजूला आणि फक्त सूरज चव्हाणचं वोटिंग बाजूला, म्हणजे त्याच्या एकट्याला जेवढं मतदान पडतं तेवढं मतदान या सगळ्याला मिळून सुद्धा पडत नाही। त्यामुळं सूरज चव्हाण किती टॉपवर असेल आणि किती वोटिंग त्याला मिळत असेल हा विचार करा। मग त्याला गेम कळत नाही म्हणून त्याला लोक वोट करतात का? आणि जर त्याला गेम कळत असता तर मग लोकांनी त्याला वोट केलं असतं का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।